नमस्ते मित्रमैत्रिणींनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी छायाताई भगत, सूर्योदय वृद्धाश्रम धायरी पुणे। आपण आजपासून नमस्ते मित्रमैत्रिणींनो, बॉक्स आपण चाललोय। एका ताईंनी सांगितलं, आपल्या आश्रमाच्या खूप जवळच्या डोनर ताई आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमच्या बंगल्यातल्या झाडावर खूप छान जांभळं आली आहेत, तर तू घ्यायला येशील का? मी आणि मायाताई चाललो टू व्हीलरवर। खरं तर धायरीमध्ये आज छोटासा पाऊस पडला। आम्ही पोचलो ताईकडे आणि त्यांच्या टेरेसवर गेलो। त्या ताई, मी आणि मायाताई तिघीजणी गेलो। छान हिरवीगार पानांनी लगडलेलं जांभळीचं झाड आहे आणि त्याला इतके सुंदर, बघा ना, काळे काळे टपोरे जांभूळ आहेत। आता आम्ही तिघीजणी एकदम तुटून पडलोय जांभळाच्या झाडावर जांभळं काढण्यासाठी। तुम्हाला दिसतायत छान अशी ऑर्गॅनिक जांभळं। तुम्ही कधी बघितली आहेत का? एक तर शेतकऱ्याच्या शेतात असतात आणि अशी शहरामध्ये जांभळं काही मिळत नाहीत। त्याच्यामुळे मायाताईला असं झालं की ह्या फांदीवर चढू का त्या फांदीवर चढू आणि जांभळं काढू। मी व्हिडिओ पण काढत होते। ते घमेलं एक नेलं होतं मोठं टोपली, तर त्याच्यामध्ये मी जांभळं घेत होते। ह्या दोघी जणी वरती चढून काढत होत्या आणि मी थोड्या वेळ चढले आणि पुन्हा खाली उतरले। ही बघा, आम्ही जांभळं काढली। एवढी मोठी टोपली भर जांभळं आहेत, एकदम काळी, खूप गोड, म्हणजे आंबट तुरट अजिबात नाहीत। इतकी छान टपोरी जांभळं आहेत की ती बघत राहावी आणि खात राहावी अशी जांभळं आहेत। आमच्या या ताई आहेत, रसिका ताई। खूप प्रेमाने त्यांनी आज जांभळं घ्यायला आम्हाला बोलवलं आणि त्यांनी स्वतः पण खूप मेहनत केली आणि काढली। एवढी टोपली जांभळं। खरं तर ही जांभळं बघून असं झालं की बापरे, काय सांगायचंय तुम्हाला। आणि ही जांभळं घेऊन आम्ही जाणार आहोत आता सूर्योदयमध्ये। मध्येच रस्त्यात फ्रूटवाले काका आहेत आणि त्यांच्याकडून भरपूर कलिंगड घेतले, केळी घेतली। कारण हे कलिंगड आणि केळी कशासाठी घेतली ती उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। वेगळा मिनी ब्लॉग बघणारच आहोत। संध्याकाळ झाली, दिवसभराची धावपळ, कामं सगळं करून छान जांभळं मिळणार होती म्हणून आम्ही दोघी पण, माया आणि मी, गेलो होतो। जांभळं घेतली, मध्ये काय काय खरेदी होती ती सगळी केली। कारण आजी आजोबांना खाण्यासाठी जर फ्रूट न्यायचे तर त्यांना छोटे छोटे डब्बे पाहिजे, मध्येच काहीतरी आम्हाला भाज्या पाहिजे, छोट्या मोठ्या गोष्टी हव्या आहेत आश्रमासाठी। ह्या सगळ्या घेऊन आम्ही सूर्योदयमध्ये पोचलो। तोपर्यंत संध्याकाळ झाली होती। तुम्हाला